आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये चियाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु सर या चियाबाबत फारसं संशोधन झालेलं नाहीये. नाही. म्हणजे याच्याबाबत रिकमेंडेशन नाहीये. हम्म. शेतकरी स्वतःच्या अनुभवानुसार हे चिया पीक घेतायत, एकाचं पाहून दुसरं घेतायत. बरोबर. स्टँडर्डायझेशन नाहीये. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या चुका होतात. पाणी कमी जास्त दिलं जात या इतर खताच्या मात्रा कमी जास्त दिल्या जातात किंवा स्पेसिंग बाबत तर मात्र अनेकांचं चुकत आहे. कारण एकरी फक्त 1.25 किलो 1.5 किलो बियाण लागतं आणि ती सुद्धा दाट होतं. हो. शेतकरी स्पेसिंग कमी ठेवतायत आणि त्यामुळे काहीच उत्पादन कमी येताना दिसतं. परंतु आज आपण ज्या ठिकाणी आहोत, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं विभागीय संशोधन केंद्र वाशिम आणि या ठिकाणी डॉक्टर बिदे गीते सरांनी वेगवेगळ्या ट्रायल्स चियाचे इथे घेतलेले आहेत. म्हणजे आपण जर चिया घेत असाल किंवा भविष्यात चिया घेऊ इच्छित असाल तर नक्कीच मी म्हणेल की या प्रक्षेत्रावर या आणि इथल्या ट्रायल बघा. काय काय तुम्ही इथं ट्रायल्स घेतलेल्या आहेत आता? तर या ठिकाणी जे आहे का नाही चियाचे समजा की पांढरे फुलं पांढरं बी, हा. ते पांढरे फुलं काळं बी, हा. जांभळे फुलं पांढरं बी, हा. जांभळे फुलं काळं बी, बर. अशा प्रकारचे हे 4 प्रकारचे चिया या ठिकाणी लावलेले आहेत आपण. बर. आणि विशेष करून की जे काही 2 ओळीतलं अंतर किती असायला पाहिजे आणि झाडातलं किती असायला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला कुठल्या याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारचं उत्पादन भेटेल त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अंतराच्या या ठिकाणी ट्रायल घेतलेल्या आहेत आणि ते आपल्याला कळेल त्याच्यामध्ये सध्या कोणकोणते अंतर आहे तिथे लावलेले. याच्यामध्ये साधारणपणे 30 सेंटीमीटर 45 सेंटीमीटर 60 सेंटीमीटर 75 सेंटीमीटर 90 सेंटीमीटर एवढे आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा पेअर रो किंवा 2 ओळी 30 सेंटीमीटर त्यानंतर 60 सेंटीमीटर अंतर पुन्हा 2 ओळी 30 सेंटीमीटर 2 ओळी 45 सेंटीमीटर त्याच्यानंतर 60 सेंटीमीटर पुन्हा 2 ओळी 45 सेंटीमीटर अशा प्रकारचं सुद्धा त्याच्यात पेअर रो पद्धतीने आपण अंतर ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही एकतर याचे 4 व्हेरायटी इथे लावल्या. हो 4 व्हेरायटी आपल्याला पाहायला भेटतील वेगवेगळ्या. सोबत लावण्याच्या पद्धती सुद्धा इथे वेगवेगळ्या आहेत. वेगवेगळ्या स्पेसिंग मध्ये आपण लावलेलं आहे. तुमच्या दृष्टीने सध्या कोणतं चांगलं दिसतंय? नाही याच्यामध्ये साधारणपणे सध्या जे आहे आता ते जे पेअर रो आहे का नाही त्याच्यामध्ये आपल्याला ते थोडस उत्पादन जास्त भेटू शकते. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये 60 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर असणं फार आवश्यक आहे आणि 2 झाडातलं अंतर सुद्धा 10 सेंटीमीटर पासून तर 20 सेंटीमीटर जर ठेवलं तर ते निश्चितपणे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने फायद्याचं आहे. म्हणजे 2 फुटाच्या तर कमी अंतर करायलाच नको आणि झाडातलं सुद्धा अंतर पाहिजे. हो झाडात सुद्धा अंतर पाहिजे. म्हणजे आपण मग तिथं बघितलं की जे दाट झालेलं आहे साधे शेतकरी पेरतात त्या पद्धतीने केलं तर तिथं एवढ्या एका झाडाला तुरे लागलेले नाही आहेत. ते तुळशी सारखं झाड आहे. बिलकुल जेवढी जागा तुम्ही त्याला देताय तेवढे तुरे जास्त लागतात आणि ज्यामुळे उत्पादनामध्ये सुद्धा फरक पडतोय. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या शेतावर वेगवेगळे प्रयोग करत असता परंतु आपल्याला सगळेच प्रयोग करणं शक्य नसतंय आणि त्यासाठी जे विद्यापीठ आहे आपण सुद्धा वाशिम मालेगाव रोडवरून कधी जात असाल तर नक्कीच या संशोधन केंद्रावर हे चियाच्या वेगवेगळ्या ज्या ट्रायल्स आहेत आपण त्या बघू शकता आणि या ट्रायल्स मधून आपल्याला कोणती लक्षात येते आपल्याला कोणत्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये पीक चांगले येऊ शकते हे सुद्धा आपण बघू शकता त्याचा अनुभव घेऊ शकता आणि मग पुढच्या वर्षी तशा प्रकारे आपल्या शेतामध्ये या पिकाची पेरणी करू शकता ज्यामुळे आपल्याला उत्पादन चांगले येईल. आपण खूप छान प्रकारे हे ट्रायल्स इथे घेताय त्याबद्दल आपले धन्यवाद.